निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात सुरू आहे। केवळ शरद पवारांच्या पक्षानंच नव्हे तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुद्धा एकत्रित येण्यावर आतापर्यंत भर दिला होता। शरद पवारांनी तर थेट 12 फेब्रुवारी ही तारीख देखील जाहीर करून टाकली होती। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेनं राज्याच्या राजकारणामध्ये मोठं वादळ निर्माण झालं। मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी विलीनीकरणाचे दावे खोडून काढत थेट रोखठोक भूमिकाच मांडली आहे। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसने नेमलेल्या सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर देखील त्यांनी समर्थन दिलंय। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? आता पवार साहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं, मला याची कल्पना नाही। आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। तर अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं। सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला। त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे। तर एकीकडे शरद पवार पक्षाच्या नेत्यांकडून विलीनीकरणाच्या चर्चेचे दावे केले जात असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी